आज आपण पाहणार आहोत IC 74153 चा उपयोग करून 4:1 मल्टिप्लेक्सरची बांधणी व तपासणी करणे. Means to construct 4:1 multiplexer using IC 74153 and verify its truth table. तर या प्रयोगामध्ये आपल्याला IC 74153 चा उपयोग करून 4:1 मल्टिप्लेक्सर कशा पद्धतीने कार्य करतं याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. आता आपण पाहू की मल्टिप्लेक्सर म्हणजे काय. इट इज ए कॉम्बिनेशनल सर्किट विच हॅज मेनी इनपुट लाईन्स अँड वन आउटपुट लाईन इज नोन ॲज मल्टिप्लेक्सर. याचाच अर्थ असा होतो की हे एक कॉम्बिनेशनल सर्किट आहे ज्यामध्ये अनेक इनपुट लाईन्स आहेत आणि एकच आउटपुट लाईन आहे, म्हणून यास मल्टिप्लेक्सर म्हणतात. याचाच अर्थ असा होतो की याला नंबर ऑफ इनपुट्स आहेत आणि ओन्ली वन आउटपुट आहे, म्हणून याला मेनी इंटू वन असे सुद्धा म्हणतात. तर हा 4:1 मल्टिप्लेक्सरचा ब्लॉक डायग्राम आहे ज्याच्यामध्ये 4 इनपुट्स आहेत, 2 सिलेक्ट इनपुट्स आहेत आणि एक आउटपुट आहे. तर याच्यामध्ये आपल्याला 4:1 म्हणजे काय, 4 इनपुट आणि 1 म्हणजे काय, सिंगल आउटपुट. तर हा जो ब्लॉक डायग्राम आहे, तर या ब्लॉक डायग्राम मध्ये तुम्हाला 4 पद्धतीचे कनेक्शन्स आहेत. एक आहे डाटा इनपुट, दुसरा आहे इनेबल किंवा याला म्हणतो आपण स्ट्रॉब इनपुट. बऱ्याच ठिकाणी याला जी या अक्षरानं संबोधलं जातं. त्याच्यानंतर आहे सिलेक्ट इनपुट आणि शेवटी येतं आउटपुट. तर हे झाला ब्लॉक डायग्राम ऑफ 4:1 मार्क्स. या ब्लॉक डायग्राम प्रमाणे यामध्ये आहेत इनपुट लाईन्स 4 आणि आउटपुट लाईन 1 आहे. तर या ठिकाणी हे 4 इनपुट्स आहेत आणि या ठिकाणी एक आउटपुट आहे. परंतु आपल्याला हे सिलेक्ट इनपुट्स आहेत ते कशा पद्धतीने काढायचं या ठिकाणी आपण समजणार. तर याच्यासाठी फॉर्म्युला आहे n = 2m. तर याच्यामध्ये n म्हणजे इनपुट लाईन्स आहेत आणि m म्हणजे सिलेक्ट लाईन्स आहेत. तर या ठिकाणी 4 इनपुट्स आहेत, म्हणजेच 4 = 2:2. तर m = हा रेस 2 आहे, त्याच्यामुळे 2 येतं, त्यामुळे सिलेक्ट लाईनची संख्या 2 येते. म्हणून या ठिकाणी आपण S0 आणि S1 अशा पद्धतीनं लिहिलेलं आहे. मग ज्यावेळेस बी आपल्याला इनपुटची संख्या माहीत असते त्यावरून आपण या फॉर्म्युल्याच्या आधारे आपण सिलेक्ट लाईन्स काढू शकतो. तर हा आहे डाटा सिलेक्टर, म्हणजे मल्टिप्लेक्सरला आपण डाटा सिलेक्टर का म्हणायचं. तर या ठिकाणी एक स्विच दिलेलं आहे बघा. या ठिकाणी नंबर ऑफ इनपुट्स आहेत आणि या ठिकाणी आउटपुट आहे. जो हा सिलेक्टर स्विच आहे, हा सिलेक्टर स्विच ज्या पॉइंटवर जातो तो डाटा आपल्याला आउटपुटला जातो. तो डाटा आपल्या आउटपुटला जातं, म्हणून याला म्हणायचं सिलेक्ट लाईन्स. म्हणून इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ए डाटा सिलेक्टर, म्हणजे मल्टिप्लेक्सरचं दुसरं नाव आहे डाटा सिलेक्टर. मग या डाटा सिलेक्टरला आपण दुसरं एक नाव देऊ शकतो, म्हणजे या मल्टिप्लेक्सरला आपण नाव देऊ शकतो मेनी इंटू वन. तर मेनी म्हणजे काय, नंबर ऑफ इनपुट्स आणि ओन्ली वन आउटपुट, याच्यामुळे याला म्हणलं जातं मेनी इंटू वन. तर या प्रयोगामध्ये आपण जी IC वापरली आहे ती IC आहे IC 74153. यालाच म्हणतो 4:1 मल्टिप्लेक्सर आणि शॉर्टमध्ये म्हणतो 4:1 मार्क्स. तर ही 16 पिन IC आहे. तर या 16 पिन IC मध्ये हा त्याचा इंटरनल डायग्राम आहे, ज्यामध्ये D0, D1, D2, D3 हे इनपुट्स आहेत. सिलेक्ट इनपुट्स आहेत S0, S1 आणि स्ट्रॉब इनपुट आहे G2 आणि आउटपुट आहे दॅट इज द Y2. तर याचा उपयोग करून किंवा या ICचा उपयोग करून आपण सर्किट डायग्राम तयार करणार आहोत आणि थोडक्यात आपण थेरॉटिकल माहिती घेऊन आपण प्रॅक्टिकल कशा पद्धतीनं होतं याबद्दल आता प्रत्यक्ष पाहू. 4:1 मल्टिप्लेक्सरचा हा ट्रूथ टेबल आहे. तर या ट्रूथ टेबलमध्ये S0 आणि S1 हे सिलेक्ट इनपुट आहेत.
या सिलेक्ट इनपुटच्या पोझिशनवर आउटपुट हा डिपेंड आहे. तर पहिलं आता या ठिकाणी आपण या ट्रूथ टेबलवरून बुलियन एक्सप्रेशन कसं तयार होतं आपण पाहू. तर आउटपुट आहे दॅट इज द वाय. वाय इज इक्वल टू फर्स्ट कंडिशन आहे S0 0 S1 0 म्हणजे 4 कंडिशन्स घ्यायचे आहेत आपल्याला 0 0 0 1 1 0 आणि 1 1. तर ज्यावेळेस 0 असेल त्यावेळेस या ठिकाणी बारचा उपयोग करायचा आणि जर 1 म्हणजेच प्रेझेंट असेल तर त्या ठिकाणी जशास तसं S0 लिहायचं आहे आणि या 3 कॉलमचं तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि प्रत्येक मल्टिप्लिकेशन नंतर बेरीज करायचं आहे. तर एक्सप्रेशन कशा पद्धतीने येतं पहा. तर S1 0 आहे, S0 0 आहे आणि आउटपुट आहे D0. त्यामुळे या ठिकाणी असं एक्सप्रेशन येतं दॅट इज द S1 बार S0 बार इंटू D0 प्लस यानंतर आहे 0 1 D1 म्हणजे S1 बार या ठिकाणी 1 असल्यामुळे जशास तसं S0 इंटू D1 प्लस 1 0 D2 1 मीन्स S1 तर S1 S0 बार इंटू D2 प्लस 1 1 D3 S1 S0 आणि D3. तर हे झालं आपलं बुलियन एक्सप्रेशन. तर हे जे आउटपुट इक्वेशन आहे हे आउटपुट इक्वेशन आपल्याला आलेलं आहे. आता आपण एक कंडिशन व्हेरीफाय करू. समजा ही कंडिशन आपण व्हेरीफाय करू. तर या कंडिशनमध्ये S1 बरोबर 1 आहे आणि S0 बरोबर 0 आहे. तर आपण ही कंडिशन व्हेरीफाय करू. S1 इज इक्वल टू 1 आणि S0 इज इक्वल टू 0. तर या समीकरणामध्ये ह्या किमती ठेवा. तर S1 च्या ठिकाणी 1 ठेवायचं आहे आणि S0 च्या ठिकाणी 0 ठेवायचं. तर इक्वेशन प्रथम लिहू आपण. S1 S0 बार बार इंटू D0 प्लस S1 बार S0 बार इंटू D1 प्लस S1 S0 बार इंटू D2 प्लस S1 S0 इंटू D3. यानंतर आपण व्हॅल्यू पुटअप करू. 1 बार इंटू 0 बार इंटू D0 प्लस 1 बार इंटू 0 इंटू D1 प्लस 1 इंटू 0 बार इंटू D2 प्लस 1 इंटू 0 इंटू D3. 1 बार मीन्स 0, 0 bar means 1 into D0 plus 0 into any number is 0 plus 1 into 0 bar means 1 into D2 plus 0 into any number is 0. 0 into any number is 0 plus 0 plus 1 into 1 1 1 into D2 D2 plus 0. Therefore y is equal to D2. तर ही जी कंडिशन आली आहे 1 0 ला D2 म्हणजे D2 वर जो डाटा प्रेझेंट असेल तो काय तो आउटपुटला येतो. अशा पद्धतीने ही कंडिशन आपली प्रूव्ह झाली आहे थेरॉटिकली. तर प्रत्येक कंडिशन तुम्ही अशा पद्धतीने प्रूव्ह करू शकता. This is the circuit diagram of 4:1 multiplexer used IC 74153. तर या ठिकाणी आपण 74153 IC वापरले. तर या ठिकाणी झूम करून दाखवत आहे मी. हे पहा 74153 ही IC आपण वापरली. तर या IC ला आपल्याला 16 पिन आहेत. या ठिकाणी 16 पिन आहेत. तर या सर्किट डायग्राम प्रमाणे आपण पिन नंबर 6 ला D0 वापरलेला आहे स्विच. त्याच्यानंतर पिन नंबर 5 ला D1, पिन नंबर 4 ला D2, पिन नंबर 3 ला D3. तर अशा पद्धतीनं D0, D1, D2, D3 हे स्विचेस वापरले आहेत. आणि पिन नंबर 14 ला S0 म्हणून एक स्विच वापरला आहे आणि पिन नंबर 2 ला S1. तर हे आहेत S0 आणि S1 आणि आउटपुट जे आहे ते पिन नंबर 7 पासून आपण घेतलेलं आहे.
तर या ब्रीड बोर्डवर आपण ज्यावेळेस कनेक्शन करू त्यावेळेस हे जे येलो वायर्स आहेत हे याचे इंटरनल कनेक्शन्स आहेत. याचे हे इंटरनल कनेक्शन्स आहेत आणि ज्या ठिकाणी रेड वायर आहे ते पॉझिटिव्ह 5 व्होल्ट सप्लाय आहे आणि ज्या ठिकाणी ब्लॅक वायर आहे तो आहे ग्राउंड. तर अशा पद्धतीनं आपण ब्रीड बोर्डवर व्यवस्थितपणे याची मांडणी केली आहे. आता पाहू आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिकल. या ठिकाणी पाहू आपण आता ट्रूथ टेबल व्हेरिफिकेशन. तर या ट्रूथ टेबल व्हेरिफिकेशनमध्ये पहिल्यांदा आपण ट्रूथ टेबल समजून घेऊ. तर या ठिकाणी हा इनॅबल इनपुट आहे. तर ह्या इनॅबल इनपुटला आपण स्ट्रॉब इनपुट म्हणतो आणि याला ई किंवा जी या अक्षरानं संबोधलं जातं. की याच्यामध्ये जी आय सी आपण वापरलेली आहे ही आय सी आपल्याला जो इनॅबल इनपुट आहे तो ग्राउंड असेल तर त्याच वेळेस ती चालते आणि ज्यावेळेस ही 1 पोझिशन असेल त्यावेळेस आउटपुट ही 0 असते. आता पहिल्यांदा आपण या ब्रीड बोर्डला किंवा या सर्किटला आपण 5 व्होल्ट सप्लाय देऊ. तर या ठिकाणी आपण सर्किटला 5 व्होल्ट सप्लाय दिलेला आहे. तर पहिली जी कंडिशन आहे ते बघा इनॅबल इनपुट 1 आणि S1 क्रॉस S0 क्रॉस त्यावेळेस आउटपुट 0. तर हा जो क्रॉस आहे याला म्हणतो आपण डोंट केअर कंडिशन. तर डोंट केअर कंडिशन का म्हणतात की S0 आणि S1 0 असला तरी चालतो 1 असला तरी चालतो याकडे लक्ष द्यायचं नाही. पण ज्यावेळेस इनॅबल इनपुट हा 1 असेल त्याच वेळेस आउटपुट का असेल हे 0 असेल. तर आता आपण प्रत्यक्ष पाहू. तर सर्किटला आपण सप्लाय दिलेला आहे. राईट आहे. हां, सर्किटला सप्लाय दिल्यानंतर आपला जो हा इनॅबल इनपुट आहे हा इनॅबल इनपुट आपण काय करू याला 1 देऊ. हे 1 दिलेलं आहे बघा. या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी आपण लाल वायरची जी पोझिशन आहे यावर आपण कनेक्ट केलेलं आहे म्हणजे या ठिकाणी 5 व्होल्ट सप्लाय जात आहे. म्हणजे हा 1 झालेला आहे. तर 1 झाल्यानंतर ज्यावेळेस आता पाहू S1 1 आहे S1 1 आहे S0 सुद्धा 1 आहे त्यावेळेस आउटपुट काय 0 0 आहे. मग मी इथं पोझिशन चेंज करून पाहतो कुठल्याही पद्धतीचं आउटपुटवर परिणाम होत नाही. म्हणजे 1 असेल काय 0 असेल काय. त्यामुळे ज्यावेळेस इनॅबल इनपुट किंवा स्ट्रॉब इनपुट 1 असेल त्यावेळेस आउटपुट ही 0 असते. तर ही कंडिशन आपली ओके आलेली आहे. यानंतर आता आपण पोझिशन याला चेंज करू कारण की इनॅबल इनपुट कसं आहे 0 वर द्यायचं आहे म्हणून या पोझिशनला आपल्याला ग्राउंडला टच करायचं आहे. ग्राउंडला टच केल्यानंतर ऑटोमॅटिक आलं आउटपुट आलं. याचाच अर्थ काय होतो की आय सी ऑन झालेली आहे म्हणजे कार्य करण्यास तयार आहे. यानंतर आता फर्स्ट कंडिशन पाहू की S1 0 आणि S0 0. तर दोन्ही पोझिशन आपण 0 वर घेऊ. हां, तर हा S0 0 आहे S1 0 आहे. त्यावेळेस बघा आउटपुटला येतं D0. याचा अर्थ काय की D0 वरचा जो डाटा असेल तो आउटपुटला येतो. आता इथं पाहू आपण. आता मी पोझिशन चेंज करत आहे. D0 ला 0 केलं की आउटपुट सुद्धा 0 होतं आणि D1 ला 1 केलं की आउटपुट D1 होतो. म्हणजे D0 चा डाटा आउटपुटला येत आहे. कुठल्या पोझिशनला ज्यावेळेस S0 बरोबर 0 आहे आणि S1 बरोबर 0 आहे. आता आपण दुसरी पोझिशन पाहू म्हणजे दुसऱ्या इनपुटला डाटा इनपुटला आपण जरी काही केलं तर आउटपुटमध्ये काहीही फरक पडत नाही. बघा इकडं काहीही फरक पडत नाही. म्हणजे फक्त 0 0 असताना फक्त D1 चा डाटा हा कुठं जातो आउटपुटला जातो म्हणजे ही कंडिशन ओके आहे. यानंतर आहे S0 बरोबर S1 बरोबर 1 आणि S0 बरोबर S0 बरोबर 1 आणि S1 बरोबर 0. तर या ठिकाणी आपण S0 ला 1 करू. हां, तर S0 बरोबर 1 आहे आणि S1 बरोबर 0. तर ही कंडिशनला आता आपल्याला इथं काय आलं पाहिजे D1 चा डाटा आउटपुटला यायला पाहिजे. तर आपण D1 या स्विचवर आपण चेंज करून पाहू. तर हे बघा D1 चा डाटा येतो.
म्हणजे D1 1 केलं तर आउटपुट 1 येतं आणि D1 0 केले की आउटपुट 0 येतं. तर अशा पद्धतीनं ज्यावेळेस हा 0 1 असेल त्यावेळेस D1चा डाटा हा आउटपुटला येतो आणि इतर पोझिशनला तो काहीही चेंज होत नाही. हां, त्यानंतर आता तिसरी पोझिशन घेऊ. S1 1 आणि S0 0. त्यावेळेस हा D2चा डाटा आउटपुटला यायला पाहिजे. तर आता या पोझिशनला आपण D2चं स्विच चेंज करून बघू. हां, इथं काम करत आहे. 0ला आउटपुट 0 आलं, 1ला 1 आलं. म्हणजे या ठिकाणी ही कंडिशन सुद्धा ओके आहे. यानंतर शेवटची कंडिशन घेऊ 1 1. तर S0 1 S1 1 त्यावेळेस डाटा कुणाचा यायला पाहिजे आउटपुटला D3चा. तर D3ला बघू आपण. तर D3 या ठिकाणी काम करत आहे. 1 असेल तर आउटपुटला 1 येतं, 0 असेल तर आउटपुटला 0 येतो आणि इतर स्विचेस काहीही करा तुम्हाला आउटपुटला काहीही परिणाम होत नाही. म्हणजे या ठिकाणी असं लक्षात आलं की जो काही इनपुटचा डाटा आहे हा डाटा आउटपुटला पाठवण्यासाठी तुम्हाला S0 आणि S1च्या पोझिशनची आवश्यकता लागते. म्हणजे इनपुटचा कुठला डाटा आउटपुटला पाठवायचं हे डिपेंड अपॉन द सिलेक्ट इनपुट. म्हणजे 4 इनपुट लाईन्सला आपल्याला आउटपुटला पाठवायचं असेल तर ते सायमल्टेनियसली कशावर डिपेंड आहे? सिलेक्ट इनपुटवर डिपेंड आहे. तर अशा पद्धतीनं आपण 4:1 मल्टिप्लेक्सरचा अभ्यास केलेला आहे.